नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 28 जूनच्या भागामध्ये मित्रांनो, नंदिनीने आता जीवाने काव्यासाठी लिहिलेलं पत्र वाचलेलं असतं आणि तिने फार मोठा असा गैरसमजसुद्धा करून घेतलेला असतो आणि ती मनातल्या मनात बोलत असते की त्यांना डिवोर्स हवा आहे आणि मी तो त्यांना देऊन टाकला पाहिजे. असं बोलून ती आता पत्र ते परत बेडवरती ठेवते आणि आपले डोळे पुसू लागते आणि त्यानंतर ती कपडे बेडवरून उचलते आणि कपाटामध्ये ठेवून तिथून लगेचच निघून जाते. आणि ती निघून गेल्या गेल्या जीवा परत फोनवरती बोलत बोलत बाहेर येतो आणि तो अनिशासोबत बोलतच असतो. तो तिला म्हणत असतो की अगं अनिशा, मला भेट ना, प्लीज भेट ना. तर तेव्हा अनिशा तिकडून म्हणते की कशाला भेटू मी तुला, आणि अगोदर काय काम आहे ते मला सांग, मगच मी भेटते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, हे बघ अनिशा, मी तुला सध्या तरी एवढंच सांगू शकतो की खूप महत्त्वाचं काम आहे आणि जे ना फक्त तुझ्या थ्रूच होऊ शकतं. तर तेव्हा अनिशा त्याला म्हणते की अरे जीवा, एक मिनिट, माझ्याच थ्रू होऊ शकतं म्हणजे काय? हे बघ जीवा, प्लीज स्पष्ट काय आहे ना ते मला सांग. तुमची लाईफ कशी कॉम्प्लिकेटेड सुरू आहे ना, प्लीज तसं काही कॉम्प्लिकेटेड तू बोलू नकोस. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की हे बघ अनिशा, मी जे तुला सांगत आहे ते तू नाहीच करू शकत का? अगं मी तुला रिक्वेस्ट करत आहे. सध्या ना मी कुठल्या प्रेशरखाली जगत आहे ना ते मी तुला नाही सांगू शकत, ते माझं मलाच माहिती आहे. अगं प्लीज ऐक माझं, मला एकही प्रश्न विचारू नकोस. तू फक्त गेटपाशी आलीस ना की मला तू मेसेज कर. असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो आणि त्यानंतर परत त्या लेटरकडे बघतो आणि ते लेटर परत आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो की निदान आता या लेटरमुळे तरी ना आमचं कॉम्प्लिकेटेड झालेलं लाईफ ट्रॅकवरती येईल, हीच काय तेवढी ती आशा आहे मला. असं म्हणून तो थोडासा गंभीरसुद्धा झालेला असतो. तर इकडे मोहितेंच्या घरी काव्या अभ्यास करत असते, इतक्यात डोरबेल वाजते. तर तेव्हा काव्या दरवाजा उघडते तर समोर चक्क तिचे मामा आणि मामी उभे असतात आणि त्यांना बघितल्यानंतर काव्याला मोठा धक्काच बसतो आणि त्या धक्क्यानेच तिच्या हातामधलं पुस्तकसुद्धा खाली पडतं आणि तिला आता ते सगळे क्षण आठवू लागतात जे तिच्यासोबत गावामध्ये घडलेले असतात. तर आता दौलत मामा खाली वागतो आणि काव्याचं पुस्तक पडलेलं उचलून हातामध्ये घेतो. तर तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस गावामध्ये लग्नाच्या अगोदर आमदार साहेब तिला म्हणालेले असतात की इथून सुखरूप बाहेर जायचं असेल ना तर तुझ्याकडे 2च पर्याय आहेत, एक तर गोळी खा आणि 4 लोकांच्या खांद्यावरून जा. आता तूच ठरव, तुझी आणि तुझ्या नातेवाईकांची पाठवणी कशी झालेली हवी आहे तुला. आणि त्यानंतर काव्या म्हणालेली असते की सोशल प्रेशर टाकत आहे तुम्ही माझ्यावरती. तर तेव्हा आमदार साहेब तिच्यावरती जोराने ओरडलेले असतात, प्रेशर अजून तू बघितलेले नाही आहेस. आणि त्यानंतर गावकरी त्यांच्या अंगावरती आलेले असतात तोंडावला काळ फासायसाठी. तो क्षणसुद्धा आता तिला आठवत असतो आणि त्यानंतर हा दौलत मामाच तिच्यासमोर हात जोडून उभा असतो आणि म्हणालेला असतो की काव्या, या लग्नाला तयार हो. आणि आता त्या धक्क्यातच काव्या आपलं पुस्तक आपल्या हातामध्ये घेते. तर तेव्हा मामी आता काव्याला विचारते की काव्या, कशी आहेस तू? तर तेव्हा काव्या काही न बोलता धक्क्यानेच त्या मामीकडे सुद्धा बघू लागते. तर इतक्यातच धनंजय आणि शारदा बाहेर येतात आणि काव्याला कोण आलेला आहे काव्या असं विचारतात आणि समोर त्या दोघांना बघितल्यानंतर त्यांना सुद्धा धक्काच बसतो. तर तेव्हा शारदा त्या दोघांना विचारते की तुम्ही आणि इथे? तर तेव्हा दौलत मामा म्हणतो, हो यावंच लागलं आम्हाला, कारण गोष्टच तशी आहे. तर तेव्हा धनंजय त्याला विचारतो की गोष्टच तशी आहे म्हणजे काय? तर तेव्हा दौलत मामा म्हणतो की आता सगळं काही मी दारात उभा राहूनच सांगू का? तर तेव्हा धनंजय त्या दोघांना आतमध्ये यायला सांगतो. तर तेव्हा काव्या अजूनसुद्धा धक्क्याने तशीच तिथेच उभी असते आणि दौलत मामा आणि मामी तिच्याकडे बघत बघतच आतमध्ये येतात आणि काव्या अजूनसुद्धा त्या धक्क्यातच असते. तर आता दुसरीकडे पार्थ फोनवरती बोलत असतो आणि तो फोनवरती म्हणतो की यस मिस्टर समीर, कुठंपर्यंत पोचला आहात तुम्ही? आणि ठीक आहे, अच्छा तुम्ही गणेश चौकात पोचला आहात का? बरं, अच्छा तिथून कसं यायचं आहे ते कळत नाही आहे का तुम्हाला? आणि मी सांगतो ना, असं म्हणून तो त्यांना पत्ता सांगू लागतो आणि तेव्हा त्याच्या हातामध्ये ते काव्याचंच पुस्तक असतं. तर तेव्हा जीवा तिथे मागे येतो आणि तो पार्थकडे बघतो आणि त्याच्या हातात असलेल्या पुस्तकाकडे सुद्धा बघतो आणि आता तो मनातल्या मनात बोलू लागतो की हे माझ्या हातामधलं पत्र आहे ना, ते पुस्तकातलं लपवून ते पुस्तक मला आता अनिशाला द्यायचं आहे. पण जर दादा हे स्वतःच पुस्तक जर द्यायला गेला ना तर मग मी हे पुस्तकात ठेवणार कसं? आणि जर समजा ठेवलंच आणि जर त्याला समजा चुकून दिसलं तर? आणि काव्यापर्यंत लेटर पोचवण्याचा माझ्याकडे हाच एक ऑप्शन आहे आणि आता मी कसं जमवू हे, असा तो सगळा काही विचार करत असतो. तर तेव्हा अजून पार्थ फोनवरतीच बोलत असतो आणि तेव्हा त्याला एक इम्पॉर्टंट कॉल येतो. तर तेव्हा तो मिस्टर समीरना म्हणतो की मिस्टर समीर, प्लीज 1 मिनिट होल्ड करता का, मला एक इम्पॉर्टंट कॉल आलेला आहे. असं म्हणून तो दुसरा कॉल रिसीव्ह करतो आणि तेव्हा त्याला अनिशाचाच फोन आलेला असतो आणि तो आता अनिशाला म्हणतो की हो अनिशा, तुम्ही पोचलेला आहात का? 1 मिनिटच मी आलो, असं तो म्हणतो. आणि मित्रांनो, इथे अनिशाने जीवाला मेसेज न करता डायरेक्ट पार्थलाच फोन केलेला असतो. तर तेव्हा जेव्हा ते ऐकतो आणि लगेच आतमध्ये येऊ लागतो.
तर तेव्हा पार्थ फोन ठेवून अनिशाकडेच चाललेला असतो. तर तेव्हा जीवा आतमध्ये येतो आणि पार्थला म्हणतो की अरे दादा, तू कुठे अनिशाला पुस्तक द्यायला चाललेला आहेस का? तर तेव्हा पार्थ त्याला हो असं सांगतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो अरे मग ते पुस्तक मी देतो ना, तू तुझं काम कंटिन्यू कर. तर तेव्हा पार्थसुद्धा त्याला म्हणतो की अरे सो स्वीट, थँक्यू असं म्हणून तो लगेचच ते पुस्तक जीवाच्या हातामध्ये देतो. आणि परत तो मिस्टर समीर बरोबर फोनवरती बोलत आतमध्ये जातो. आणि जीवा आता ते पुस्तक घेऊन बाहेरच्या दिशेने जाऊ लागतो. आणि परत थोडंसं पुढे गेल्यानंतर तो आता परत मागे वळून पार्थकडे बघतो आणि हळूच आपल्या खिशामधून ते पत्र काढून ते पत्र आता त्या पुस्तकामध्ये ठेवतो. तर पार्थ मिस्टर समीरना सांगत असतो की तिथून सरळ या उजवीकडे वळा, मग तुम्हाला तिथे आशीर्वाद नावाचा बंगला दिसेल असं तो सांगत असतो. आणि आता जीवा तिथून निघून जातो. आणि मित्रांनो, आता इकडून नंदिनी सुद्धा बाहेर येते आणि तेव्हा जीवा तिथून चाललेला असतो. आणि जात असताना तो सुद्धा तिथेच अचानक थांबतो आणि तो आता मनातल्या मनात विचार करत असतो. तर तेव्हा नंदिनी मात्र त्याच्याकडेच बघत असते आणि तो मात्र आपल्या विचारातच हळूहळू पुढे चालत असतो. आणि नंदिनी मात्र एकसारखी त्याच्याकडेच बघत असते. तर जीवा आता तसाच तिथून निघून जातो आणि नंदिनीला आता तो क्षण आठवत असतो ज्यावेळेस अंजली त्याला भेटलेली असते आणि ती तिला म्हणालेली असते की खरं तर ना, नको असलेल्या लग्नाचं सुख ना त्यांना मिळत होतं ना मला. ताणण्यापेक्षा ना सोडून द्यावं हाचं. सैल तर सैल, गोष्टी तुटत तर नाहीत ना, असं तिने बोललेलं असं ते सगळं आता नंदिनीला आठवत असतं. आणि त्या गोष्टीचा नंदिनीला आता खूपच त्रास होत असतो आणि तिच्या डोळ्यामधून चक्क पाणीसुद्धा येऊ लागतं. तर आता इकडे बाहेर जीवा आता अखेर अनिशाला भेटतो आणि तो तिला सांगत असतो की हे लेटर ना अनिशा, तू आता काव्याला दे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर तेव्हा अनिशा जीवावरती भडकतेच आणि त्याला म्हणते की तू काय हे लेटर देऊ मी तिला? तू एक मॅड आहेस आणि ती काव्या ना साप मॅड आहे. आणि काय चाललेलं आहे तुमचं? आणि कशाला आता काव्याला लेटर वगैरे लिहित आहेस तू? असं ती त्याच्यावरती भडकतच असते. आणि कोण लागते रे ती तुझी आता? आणि एकतर तू स्वतःहून मूव्ह ऑन होत नाही आहेस आणि तिलाही होऊ देत नाही आहेस आणि वर आणतोयस. तुला ती नको आहे असा? अरे तुला ती नको आहे ना, मग सोड की तिला. अरे जगू दे ना तिचं. असं ती बोलत असताना आता जीवा तिच्यावरती भडकतो आणि म्हणतो की तुला सांगितलंय तेवढं काम कर ना तू. तर तेव्हा अनिशा त्याच्याकडे बोटच करते आणि म्हणते की नीट बोलायचं माझ्याशी. मी काय तुझी हेल्पर नाही आहे. हेल्पर तर नाहीच आहे आणि हे लेटर पोचवणारं कबूतरसुद्धा बनणार नाही आहे मी. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की अगं, आर्ग्युमेंट न करता कुठलीही गोष्ट करू शकत नाहीस का गं तू? तर तेव्हा अनिशा त्याला म्हणते की अरे मग तू हे लेटर तुझं तू सुद्धा तिला देऊ शकत नाही आहेस का? खूप माज दाखवतोस ना तू मला. मग आता एक काम कर, हे लेटर ना तुझं तू दे, नाहीतर जा खड्ड्यात, असं म्हणून ती तिथून निघूनच चाललेली असते. तर तेव्हा आता जीवा थोडंसं शांत होतो आणि अनिशाला परत थांबू लागतो आणि म्हणतो की अनिशा, 1 मिनिट 1 सेकंद थांब. आय एम सो सॉरी, पण अगं हे लेटर ना काव्यापर्यंत पोचणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तर तेव्हा अनिशा त्याला विचारते की अरे एवढं काय इम्पॉर्टंट आहे या लेटरमध्ये आणि काय मनात काय आहे नेमकं तुझ्या? अरे ती बिचारी काव्या ना जेव्हा ना तुझ्या मागे मागे करायची ना, तेव्हा ना तू तिला ॲटिट्यूड द्यायचास आणि ती दूर गेली आहे तर मग आता हे लव्ह लेटर वगैरे लिहितोस तिला? म्हणजे काय आयुष्यभर तिला झुलवत ठेवायची आहे का? तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं असं काही सुद्धा नाही आहे माझ्या मनात, आय स्वेअर. तर तेव्हा अनिशा त्याच्यावरती परत ओरडते आणि म्हणते की अरे कशावरून नाही आहे? तर तेव्हा जीवा आता तिच्याहून जोराने ओरडतो आणि तिला म्हणतो की कारण ना हे लेटर मूव्ह ऑन होण्यासाठीचंच आहे. आणि असं त्याने आता सांगितल्यानंतर अनिशा एकदम शांतच होते. तर जीवा परत तिला सांगतो की अगं हे लेटर मूव्ह ऑन होण्याचंच आहे आणि मला कधीही काव्याला ना झुलवत ठेवायचं नव्हतं. उलट काव्याचं ना पार्थदादाशी लग्न झालेलं असताना सुद्धा भर लग्न मंडपात मी तिला म्हटलं होतं मोड हे लग्न, काढ हे मंगळसूत्र गळ्यामधून. तेव्हा तिने नाही ऐकलं माझं आणि त्यानंतर ना सतत माझ्या मागे लागली आहे की आम्ही आमचं नातं जगासमोर सांगावं म्हणून. आणि अगं जे मला मान्य नाही आहे, कारण ना मला तिच्या घरच्यांना, माझ्या घरच्यांना, नंदिनीला दुखवायचं नाही आहे आणि म्हणूनच ना मला जे काही वाटते ना ते मी या लेटरमध्ये लिहायचा प्रयत्न केलेला आहे. तर ते सगळं ऐकत असताना अनिशा मात्र एकदम शांतच झालेली असते आणि ती आता त्याला म्हणते की काय सांगतोस जीवा? तर तेव्हा जीवा आता तिला म्हणतो की अगं अनिशा, मी खरं काय आहे ना तेच सांगत आहे. आणि तो आता थोडासा इमोशनल होतो आणि म्हणतो की आमच्यासाठी ना हे असं सगळं मूव्ह ऑन होणं खूपच कठीण जाणार आहे. मला तर शक्य होईल का नाही तेही माहिती नाही. अंगावर घातलेला शर्ट काढून फेकून द्यावा असं नातं नाही ना फेकून देता येत. आमच्या नात्याचा रंग इतका पक्का चढलाय ना मनावरती, तर कितीही धुतला ना तरीसुद्धा पुसला जाणार नाही तो. आणि म्हणूनच हे लेटर लिहिलेलं आहे. मनातले विचार कागदावर मांडले तर क्लोजर मिळेल आम्हाला आणि आमच्यामधलं सगळं काही संपलेलं आहे याच्यावरती तिचाही विश्वास बसेल आणि माझाही विश्वास बसेल. त्यामुळे हे लेटर ना काव्यापर्यंत पोचणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
आणि तिला सांग, जर मान्य नसेल ना तर मान्य कर की आपला प्रवास ना इथपर्यंतच होता. आपला प्रवास इथपर्यंतच होता आणि आपलं नातं आता संपलेलं आहे, असं तो डोळ्यात पाणी घेऊनच बोलू लागतो. आणि परत त्या लेटरकडे बघून ते लेटर आता पुस्तकामध्ये ठेवतो आणि ते पुस्तक अनिशाकडे देत असतो. तर तेव्हा मित्रांनो, अनिशाला सुद्धा त्या गोष्टीचं खूपच वाईट वाटत असतं आणि तिला खूपच मोठा असा धक्कासुद्धा बसलेला असतो. तर त्यानंतर अनिशा आता ते पुस्तक हातामध्ये घेते आणि काही न बोलता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे मित्रांनो, दौलत मामा आता इथे मोहितेंच्या घरी पत्रिका द्यायसाठी आलेला असतो आणि तो आता धनंजयला म्हणत असतो की आमच्या इथे श्रीकृपे करून आमची कन्या सौका चिन्मयी हिचं लग्न करण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा आपण सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यावे, असं तो सांगत असतो. आणि अजूनसुद्धा काव्या धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते. तर धनंजय आणि शारदा मात्र खुश झालेले असतात आणि धनंजय पत्रिका आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याला म्हणतो की नक्की येणार. तर तेव्हा दौलत मामा आता धनंजय पुढे हात जोडतो आणि म्हणतो की खरंच मी आभारी आहे तुमचा. जे घडलं ते सगळं विसरून तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि असंच नाही तर आनंदाने हसत हसत स्वीकारलं. खरंच आभारी आहे मी, असं त्यानं म्हटल्यानंतर आता शारदा त्याला म्हणते की असं काय म्हणतो सारे, आपल्या माणसाचे कोणी आभार मानतात का? तर तेव्हा मामी शारदाला म्हणते की ताई, आम्ही खरंच भरून पावलो. एवढं सगळं झालं ना तरीसुद्धा ना तुम्ही आम्हाला आपलं समजता. आणि खरं सांगू का, इथं येताना ना खूप भीती वाटत होती की तुमच्या दारामध्ये पुन्हा कसं यायचं. आणि कसं आहे ना, नात्याकडे पाठ फिरवली ना की मग नाती दुरावतात, पण त्यांच्याशी जाऊन बोललं ना की मग तीच नाती जवळ येतात. म्हणूनच आम्ही इथं आलेलो आहे. तर तेव्हा दौलत मामासुद्धा तिला म्हणतो की अगदी बरोबर बोललीस तू. आणि आमच्या मिनूच्या सुद्धा लग्नाचं आमंत्रण द्यायला फोन केलेला होता, पण तुम्ही आला नाहीत. तेव्हा वाटलं तुम्ही नाराज असणार आहे. तर तेव्हा शारदा म्हणते की नाराज तर होतोच आम्ही. तर धनंजय मध्येच बोलतो की पण किती दिवस ना आपल्याच लोकांच्यावरती राग रुसवे धरायचे. तर असं धनंजयनं बोलल्यानंतर मात्र काव्याला जोराचा धक्काच बसतो आणि ती डोळे मोठे करूनच बघत असते. तर धनंजय पुढे म्हणतो की रीती आणि नाती ना या तर निभाव्या लागतातच. ती एक फेज होती, ती आता सरलेली आहे. आता ना इथून पुढे सगळं काही छानच होईल. आपल्या चिमूचं लग्न ना एकदम मस्त पार पडेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका दौलतराव, असं म्हणून त्याने सांगितल्यानंतर आता दौलत मामा तर खूपच खुश होतो आणि तो धनंजयला मिठीच मारतो. आणि ते बघत असताना मात्र काव्याला धक्क्यावरती धक्केच बसत असतात आणि आता ती मनातल्या मनात बोलू लागते की काय माणसं आहे ती, माझ्या आयुष्याची माती करून पुन्हा एकत्र कसे काय येऊ शकतात हे. तर तेव्हा मामी आता सगळ्यांना पेढे वाटू लागते. ती पहिल्यांदा धनंजयला पेढा देते आणि त्यानंतर शारदाला पेढा देऊन तुम्ही पण तोंड गोड करा असं म्हणते. आणि आता ती काव्याकडे जाते आणि काव्याला म्हणते काव्या तू सुद्धा पेढा घे, असं ती बोलतच असते. तर तेव्हा दौलत मामा मामीला थांब असं ओरडतो. तर त्यांना असं बोलल्यानंतर आता सगळेजण शांतच होतात. तर दौलत मामा पुढे म्हणतो की तिला ना पेढा हातामध्ये देऊ नकोस, अगं प्रेमाने भरव तिला पेढा, असं त्यानं म्हटल्यानंतर आता सर्वजण हसू लागतात. तर तेव्हा मामी त्याला म्हणते की असं म्हणताय वय, असं म्हणून ती आता काव्याकडे जाते आणि तिला ती पेढा भरवतच असते. तर तेव्हा आता काव्या रागानेच त्या मामीकडे बघते आणि एकदमच तिला नको आहे मला पेढा असं बोलते. असं तिने बोलल्यानंतर आता सर्व वातावरण एकदमच शांत होतं. तर तेव्हा मामी काव्याला विचारते का गं काय झालं. तर तेव्हा धनंजय आता पुढे जातो आणि म्हणतो की अहो मामी, लग्नानंतर ना मुलांच्या आवडीनिवडी बदलतात आणि आपल्या काव्याचा ना विषयच वेगळा आहे, असं तो बोलत असताना आता काव्या मात्र रागानेच धनंजयकडे बघत असते. तर धनंजय पुढे म्हणतो की ती गोड खाते पण पार्थरावांच्या हातूनच खाते, असं म्हणून तो हसू लागतो आणि तेव्हा बाकी सर्वजण सुद्धा हसू लागतात. तर मामी म्हणते असं आहे का. तर धनंजय काव्याला म्हणतो काय खरं आहे ना काव्या, आणि शारदानं सांगितलेलं आहे मला, काल पार्थराव लपून छपून काव्याला भेटायला आलेले होते आणि ते सुद्धा ना हातात तिच्या आवडीची पेस्ट्री घेऊन, असं म्हणून आता सर्वजणच हसू लागतात. तर तेव्हा मामी म्हणते की बायको माहेरी आली आहे म्हटल्यानंतर जावेला करमत नाही वाटतं. तर असं ती बोलत असताना काव्या मात्र सगळ्यांच्याकडे रागानेच बघत असते आणि ती आता मामीकडे सुद्धा रागानेच बघते. तर तेव्हा दौलत मामा म्हणतो चला माझी काळजी तर मिटली, कसं आहे पोरांचे संसार मार्गी लागले, मग झालं तर. आणि कधी कधी काय होतं, काही गोष्टी ना मनाविरुद्ध घडतात आपल्या, पण पुढे जाऊन कळतं की त्यातच आपलं भलं होतं आणि नियतीच ठरवते ना हे काही सगळं काही आहे ते, असं तो बोलत असतो. तर तेव्हा काव्या आता त्याच्याकडे सुद्धा रागानेच बघत असते. तर तेव्हा मामी आता काव्याला असा प्रश्न विचारते की त्याने तर कहरच होतो. ती विचारते की काव्या मग आता गोड बातमी कधी देणार आहेस, असं तिने विचारल्यानंतर आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते
आणि ती डायरेक्ट मामीला म्हणते की लाज नाही वाटली का हा प्रश्न विचारताना, आणि काहीच वाटलं नाही का मामी? आणि ती आता दौलत मामाकडे बघून म्हणते की माझ्या आयुष्याची वाट ना नियतीने नाही लावलेली, तुम्ही लावलेली आहे. असं तिने बोलल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तर तेव्हा धनंजय काव्यावरती ओरडतो आणि म्हणतो की अगं काव्या, काय बोलत आहेस तू हे? तर तेव्हा काव्या आता धनंजयकडे बोट करूनच म्हणते, बाबा तुम्ही तर काही बोलूच नका. ज्या माणसांनी ना तुमच्या मुलीच्या आयुष्याची वाट लावली आहे त्यांनाच मिठ्या मारताय तुम्ही. असं बोलल्यानंतर आता धनंजयला तर फारच मोठा धक्का बसतो. तर काव्या म्हणते, अहो काय चाललंय हे? आणि परत मामीला म्हणते की काय ग मामी, तुझ्या चिमूच्या लग्नाची पत्रिका घेऊन आली आहेस तू घरी? येताना वाटेत जरा सुद्धा जीव तुटला नाही का तुझा? आपणच मारलेल्या माणसांच्या श्राद्धाला जाऊन ये असे म्हणतात, आणि तुम्ही ना जिचा बळी दिलात तिच्याच हातावरती तुमच्या मुलीची पत्रिका ठेवताय. आणि चिमू तरी स्वतःच्या मर्जीने लग्न करतेय का परत एकदा दुसरी काव्या उभी करताय तुम्ही भोल्यावरती? असं ती आता दौलत मामाकडे बघून बोलते. तर तेव्हा आता धनंजय परत काव्यावरती ओरडतो आणि म्हणतो की बास झालं काव्या, तू कोणासमोर बोलतेस ना याचं जरा भान ठेव. तर तेव्हा काव्या अजून जोराने ओरडते, म्हणते की का ठेवू आणि कोणाशी बोलताना भान ठेवू? यांच्याशी, ज्यांनी माझं अख्खं आयुष्य एका क्षणात बदलून टाकलं, त्यांच्याशी बोलताना भान ठेवू मी? बाबा अहो, त्या लग्न मंडपात एकाच्या तरी मनात आलं का की एकदा मला विचारावं माझ्या मनात काय आहे, माझी काय इच्छा आहे? विचारलं का कोणी मला? कोणीही विचारलं नाही बाबा. सगळी माणसं ना त्यांचं नाक कापलं जाईल याचा विचार करत होते. सगळीच स्वार्थी लोक फक्त स्वतःचाच विचार करत होते. केला का कोणी माझा विचार? केला का कोणी? बोला ना आता. असं ती म्हणत असते. तर तेव्हा सर्वजणच शांत झालेले असतात. तर तेव्हा आता दौलत मामा काव्याला म्हणतो, अगं काव्या, तू हे काय बोलत आहेस? तुझा किंवा कोणाचा विचार करण्याची परिस्थिती होती का तेव्हा तिथे? तुझ्या बापाला लग्न मंडपातून बाहेर पडू देणार नाही अशी धमकी देत होते लोक. तेव्हा काय करणार होतो आम्ही? सांग ना, काय करणार होतो आम्ही? कोणाचा विचार करायला हवा होता तेव्हा, तुझा की तुझ्या वडिलांचा? तर तेव्हा आता काव्या एकदम हळू आवाजात म्हणते की आणि म्हणून तुम्ही माझा बळी दिलात. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या बोलत असते की यात जर मला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल ना तर ती गोष्ट वेळीच मोडून काढली पाहिजे. त्यावेळी हे लग्न त्यांनी ठरवलं, पण आत्ता या लग्नाचं काय करायचं ना ते मी ठरवेन. असं बोलून ती मित्रांनो आता बहुतेक पार्थबरोबर डिवोर्स घेण्याचा निर्णयच घेते. तर इकडे गुरुजी घरी आलेले असतात आणि ते मानिनीला म्हणतात की वादळ येणार आहे किंवा आलंही असेल, आणि ते आता यावेळेस पार्थबद्दल बोलत असतात. तर मानिनी त्यांना विचारते की पार्थच्या आयुष्यात कुठलं वादळ येणार आहे? तर नेमकं इकडे यावेळेसच काव्या किल्लेदार वकिलांना फोन लावते. आणि मित्रांनो, नेमकं तेव्हा पार्थसुद्धा त्या किल्लेदार वकिलांच्या ऑफिसमध्येच असतो. आणि यावेळेस आता किल्लेदार वकील काव्याचा फोन उचलतात. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.